दरम्यान पोलीस आता खोक्या भोसलेला घेऊन शिरूरमध्ये दाखल झाले। खोक्या भोसलेचं मेडिकल आज केलं जाणार आहे। त्यानंतर त्याला कोर्टात देखील हजर करण्यात येईल। दरम्यान पहाटेच्या सुमारासच प्रयागराजवरून खोक्या भोसलेला घेऊन पोलीस संभाजीनगरमध्ये पोहोचले आणि लगेचच त्याला बीडकडे घेऊन जाण्यात आलं आणि आता पोलीस खोक्या भोसलेला घेऊन शिरूरमध्ये दाखल झाले। खोक्या भोसलेचं मेडिकल देखील केलं जाणार आहे। त्यानंतर लगेचच त्याला कोर्टामध्ये देखील हजर केलं जाण्याची शक्यता आहे। दरम्यान 48 तासांच्या ट्रान्झिट रिमांडवर खोक्या भोसलेला प्रयागराजवरून महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे आपल्यासोबत आहेत। दत्ता, आता शिरूरमध्ये खोक्या भोसलेला घेऊन पोलीस दाखल झालेत, त्याचं मेडिकल देखील आता करण्यात येत आहे। नक्कीच सागर, शिरूर तालुक्यामध्ये सध्या खोक्याला घेऊन पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे। अगदी काही वेळामध्ये पोलीस पथक हे पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर जिल्हा न्यायालयामध्ये शिरूर न्यायालयामध्ये दाखल होऊ शकतात आणि त्या ठिकाणी खोक्या भोसलेच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते। 6:30 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून सुरू झालेला प्रवास हा 2 तासामध्ये शिरूर कासारी या ठिकाणी हे पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे। अगदी 10च मिनिटांमध्ये शिरूर शहरामध्ये पोलिसांची ही गाडी जी आहे ती दाखल होऊ शकते। आपण बघू शकता की आपल्या समोर ही पोलीस गाडी आहे, ज्यामध्ये खोक्या भोसलेला पोलीस मध्यभागी बसून सुरक्षित पद्धतीने हा प्रवास करत सध्या शिरूर कासार न्यायालयामध्ये जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 8 दिवसांपासून खोक्या भोसलेची महाराष्ट्रात चर्चा होती। मागचे 6 दिवस खोक्या भोसले हा फरार होता। प्रयागराज येथे खोक्या भोसलेला अटक करण्यात आली आणि विमानाने त्याला छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आलं आणि हा सगळा जो प्रवास आहे तो बीड मार्गे शिरूर कासार या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही पोलिसांची वाहन आहे, ज्या माध्यमातून खोक्या भोसलेला सध्या न्यायालयाकडे नेलं जात आहे। न्यायालयामध्ये गेल्यानंतर खोक्या भोसलेला प्राथमिक माहितीनुसार 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती पोलिसांकडून मागितली जाऊ शकते। न्यायालय किती दिवसाची कोठडी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीस या सगळ्या खोक्या भोसलेने केलेल्या गुन्ह्यांचा आरोपांचा तपास जो आहे तो करणार आहेत आणि त्यासाठीच सध्या खोक्या भोसलेला शिरूर कासार न्यायालयाकडे घेऊन जात आहेत। नक्कीच दत्ता, धन्यवाद या माहितीसाठी।